नमस्कार, अमृता मराठी ब्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ शूट करते, कारण ही तसंच खूप स्पेशल आहे। त्याची थोडीशी झलक तुम्ही सुरुवातीला पाहिलीच आहे। धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासाचा महिना चालू आहे आणि सगळीकडेच धोंड्याचे व्हिडिओ आपण पाहतोय। आज आमच्याही घरच्यांनी आम्हाला धोंडेदानासाठी बोलवले, तर आज धोंडे जेवणासाठी आम्ही तिकडे जाणार आहे। त्यामुळे ना फक्त पोहेच करून निघणार आहे आणि कॅमेरा समोर पकडून बोलण्यात मी अजून काही कम्फर्टेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हरच देते। मी जसं कम्फर्टेबल होईल तसे व्हिडिओज तुम्हाला हळूहळू पाहायला भेटतील। धोंडेदानाचा कार्यक्रम कसा काय होतो ते तुमच्यासोबत सगळं मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी आले आता माझ्या माहेरी, हे आहे माझं माहेरचं घर आणि कालच ना माझी ताई, वहिनी, भैया सगळे बच्चे कंपनी तिथे आले होते आणि इथे बघा या तिघींचा मिळून स्वयंपाक करायचं चालू आहे। आईने मस्त पुरणपोळीचा बेत केलाय, तिने धोंडे पण केले होते आणि कालच त्यांनी अनारसे वगैरे पण बनवून ठेवलेत। आणि गेले गेले वहिनीचं आणि ताईचं चालू झालं की बघ तू कामात काय मदत करत नाही, फक्त व्हिडिओ शूट करते। तर अशी आमची मजा मस्ती तर नेहमीच चालू असते। इथं ना वहिनी छान असे सगळे धोंडे ताटामध्ये भरून घेते, त्याच्या अगोदरच तिने अनारसेचं पण ताट भरले आणि मी आणि वहिनी मिळून दोघीजण डेकोरेशन करणार आहे, कारण आई आणि ताईचा स्वयंपाक चालू आहे। माझ्या व ताईच्या दोघींच्या सासरकडच्या मंडळींना माझ्या घरच्यांनी धोंडेदानासाठी बोलवलं होतं, त्यामुळे सगळेजण इथे आले होते। यावर्षी ना धोंडेदान जरा जास्तच ट्रेंडिंगमध्ये आहे, कारण इन्स्टावर तर त्याचे वेगवेगळे व्हिडिओ बघायला भेटतात। प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन वगैरे केले आणि आमचे घरचे करणारच होते, तर म्हणलं चला थोडंसं आपण छान असं डेकोरेशन पण करून घेऊया। तर इथं मी आणि वहिनी छोटंसंच पण छान असं डेकोरेशन करते। ते तुम्हाला कसं वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि यावर्षी तुमचं धोंडेदान झालं का आणि ते कसं झालं ते पण कमेंट करून नक्कीच सांगा। या वर्षीचं आमचं धोंडेदान ना जरा जास्त स्पेशल होतं, कारण मी आणि ताईचं सोबतच धोंडेदान करणार होते आणि त्यामध्ये भैया वहिनी पण सगळेच आले होते, त्यामुळे पूर्ण फॅमिली एकत्र होती। आता इथं डेकोरेशनची तर सगळी तयारी झाली आहे, पण त्यानंतर आम्ही धोंडेदान कसं केलं, काय काय मजा मस्ती केली ते सगळं पार्ट 2 मध्ये बघायला भेटेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल। तर आजचा धोंडेदानाचा पार्ट 1 व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। चलो बाय।